Hello my dear friends, welcome back to my channel English Winglish. Today we are going to discuss Bridge Course Test number 2, Standard 8, Subject English, Marks 15. Question number 1. Write an application to the principal of your school requesting him to grant leave due to sickness. It carries 5 marks. या प्रश्नाला 5 मार्क्स आहेत. तुम्हाला तुमच्या स्कूलच्या प्रिन्सिपलला एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे, एक अर्ज लिहायचा आहे, कारण तुम्ही आजारी आहात आणि त्यामुळे तुम्हाला रजा हवी आहे. अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन हे आहे. सो लेट्स सी द ॲप्लिकेशन. अनुराधा कुलकर्णी, स्टँडर्ड 8, डिव्हिजन ए, रोल नंबर 22, 14th August 2021. सो इथे आपण सेंडर्स ॲड्रेस, सेंडर्स नेम अँड ॲड्रेस लिहिणार आहोत. इथे तुम्ही तुमचं नाव, तुमचे डिव्हिजन, तुमचं स्टँडर्ड, रोल नंबर आणि तुम्ही ज्या दिवशी ॲप्लिकेशन लिहित आहात त्या दिवशीची डेट येईल. त्यानंतर रिसिव्हर्स नेम अँड ॲड्रेस, ज्याला आपण पत्र लिहितो किंवा ज्याला ॲप्लिकेशन लिहितो त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस. इथे टू द प्रिन्सिपल, पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, इथे तुम्ही तुमच्या स्कूलचं नेम लिहिणार आहात. त्यानंतर सब्जेक्ट, विषय ॲप्लिकेशनचा, ॲप्लिकेशन फॉर लीव्ह ऑफ ॲब्सेन्स. त्यानंतर सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड मॅडम. त्यानंतर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, म्हणजे तुम्ही तुमच्या या पॅरेग्राफमध्ये प्रस्तावना आणि थोडक्यात कारण लिहिणार आहात. आय एम अनुराधा कुलकर्णी, student of 8A. With due respect, I would like to inform you that I could not attend online school on 17th August to 22nd due to high fever. So, तुम्ही इथे तुमचं नाव, तुमची स्टँडर्ड, डिव्हिजन लिहिणार आहात. त्यानंतर तुम्ही लीव घेत आहात त्याचं कारण आणि किती ते किती तारखेपर्यंत लीव घेत आहात ते कारण लिहिलेलं आहे. ड्यू टू हाय फीवर म्हणजे खूप ताप असल्या कारणाने या तारखेपासून या तारखेपर्यंत मी ऑनलाईन स्कूल अटेंड करू शकले नाही. काइंडली ग्रँट मी अ लीव ऑफ ॲब्सेन्स, आय विल कम्प्लीट माय होमवर्क. सो कृपा करून तुम्ही माझी रजा मंजूर करावी, मी सगळा होमवर्क कंप्लीट करेन. थँकिंग यू, युअर्स फेथफुली अनुराधा. इथे कन्क्ल्युजन, तुम्ही कन्क्ल्यूड करणार आहात लेटर, तुमचं नाव. अशा पद्धतीने आपण ब्लॉक फॉर्मॅटमध्ये हे ॲप्लिकेशन लिहिलेलं आहे. कोणतंही लेटर किंवा ॲप्लिकेशन न्यू फॉर्मॅटनुसार म्हणजे नवीन नमुन्यानुसार आपण ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर इथे कुठलंही मार्जिन न सोडता प्रत्येक पॅरेग्राफनंतर एक लाईन आपण इथे सोडून देणार आहोत. त्यानंतर सेंडर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस, सब्जेक्ट, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. त्यानंतर आणखी एक पॅरेग्राफ तुम्ही इथे लिहू शकता आणि युअर्स फेथफुली तुमचं नाव. सो दिस इज द ॲप्लिकेशन. नाव लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी. इट कॅरीज 5 मार्क्स. तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. ते सेंटेन्सेस जंबल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्यांचा क्रम हा चुकीचा आहे. तुम्हाला ते सेंटेन्सेस पुन्हा अरेंज करायचे आहे, त्यांचा क्रम व्यवस्थित लावून एक स्टोरी तयार करायची आहे. सो लेट्स सी द सेंटेन्सेस. The young man sold his share of the property and left for another country. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. Years went by. The younger son began to restless because he was unhappy with his lot. He led a luxurious life and spent a lot of money on gambling. They were living together happily. Soon all his money was gone and he became a pauper. Once there lived a rich farmer. He went his father and asked for his share of the property. So the father gave him a third of his property. He had 2 sons. अशा प्रकारचे हे सेंटेन्सेस आहे. हे सेंटेन्सेस याचा क्रम हा योग्य नाही आहे, त्यामुळे ही स्टोरी आपल्याला समजत नाही आहे. त्यामुळे लेट्स सी how's the sequences. So answer, once there lived a rich farmer. एकेकाळी एक श्रीमंत फार्मर एके ठिकाणी राहत होता. He had 2 sons. त्याला 2 मुलं होती. They were living together happily. ते आनंदाने राहत होते. The young man sold his share of the property and left for another country. त्यापैकी एक व्यक्ती प्रॉपर्टी विकतो आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये राहायला जातो. Years went by. वर्षामागून वर्ष जातात. The younger son began
टू गेट रेस्टलेस बिकॉज ही वॉज अनहॅपी विथ हिज लॉट्स. पण त्यातला जो यंगर सन असतो तो अस्वस्थ होतो कारण तो आनंदी नसतो, त्याची जी मिळकत असते त्यावर तो आनंदी नसतो. ही वेंट हिज फादर अँड आस्क फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी, आणि म्हणून तो त्याच्या वडिलांकडे जातो आणि प्रॉपर्टीमधील काही शेअर तो मागतो वडिलांना. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. वडील म्हातारे आणि असल्यामुळे तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि वडील जरी प्रतिकार करत असले तरी तो वडिलांचं ऐकत नाही. सो द फादर गेव हिम अ थर्ड ऑफ हिज प्रॉपर्टी. त्यामुळे त्याचे वडील त्याला प्रॉपर्टीमधील काही हिस्सा देतात. ही लेड अ लक्झुरियस लाईफ अँड स्पेंड लॉट ऑफ मनी ऑन गॅम्बलिंग. आणि अशा पद्धतीने तो सगळे जे प्रॉपर्टीचे पैसे आहेत तो गॅम्बलिंग म्हणजे जुगारीमध्ये वाया घालवतो. सून ऑल हिज मनी वॉज गॉन अँड ही बिकेम अ पॉपर. आणि अशा पद्धतीने त्याच्याकडचा असलेला सगळा पैसा हा संपतो आणि तो एकदम गरीब दरिद्री असा बनतो. सो दिस इज द स्टोरी. आपण अशा पद्धतीने या स्टोरीचा सिक्वेन्स लावलेला आहे आणि स्टोरी तयार केलेली आहे. Now let's see the next question. Question number 3. Read the passage given below and answer the questions that follow. खाली एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्या खाली त्या पॅसेजवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. सो लेट्स रीड द पॅरेग्राफ फर्स्ट. अगोदर आपण पॅरेग्राफ वाचूया, त्यानंतर थोडक्यात पॅरेग्राफचा सारांश बघूया आणि नंतर प्रश्न आणि त्याचे आन्सर्स पाहूयात. An elder carpenter was ready to retire. He told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. He would miss the paycheck, but he needed to retire. The employer was sorry to see his good worker go and asked if he could build just one more house as a personal favor. The carpenter said yes, but in time it was easy to see that his heart was not in his work. He resorted to shoddy workmanship and used inferior material. It was an unfortunate way to end his career. So एक कार्पेंटर असतो, एक सुतार असतो, तो त्याच्या मालकाला सांगतो की तो इथून पुढे काम करणार नाहीये, त्याला रिटायर व्हायचं आहे आणि त्याच्या फॅमिली बरोबर त्याचा वेळ घालवायचा आहे. मालकाला वाईट वाटतं कारण एक चांगला वर्कर त्याच्या हातून निघून जाणार असतो, म्हणून मालक त्याला सांगतो की तू एक शेवटची वास्तू तुझ्या हातून निर्माण कर आणि मग तू रिटायर हो. तुला जितकी चांगली वास्तू बांधता येईल, जितकं चांगलं घर बांधता येईल तू तितकं चांगलं घर बांध आणि मग रिटायर हो. परंतु त्या माणसाचं काम काही लागत नाही, त्या कामात त्याचं मन लागत नाही आणि तो ते काम जे करणार होता तो जे घर बांधतो त्यासाठी चांगल्या प्रतीचं मटेरियल वापरत नाही, कसं तरी तो घर बांधून मोकळा होतो. वेन द कार्पेंटर फिनिश हिज वर्क, his employer handed over the key of the house to the carpenter. This is your house, my gift to you. आणि जेव्हा त्या घराचं काम पूर्ण होतं तेव्हा मात्र तो जो मालक असतो तो त्या कार्पेंटरला त्यानेच बांधलेलं घर त्याला गिफ्ट म्हणून देतो. What a shock, what a shame. If he had only known he was building his own house, he would have done it all so differently. आणि त्याला खूप शॉक बसतो आणि स्वतःचीच लाज वाटते कारण त्याने जे घर बांधलेलं असतं तर चांगल्या प्रतीचं बांधलेलं नसतं, परंतु तेच घर त्याला गिफ्ट मिळालेलं असतं. आणि त्याला जर का माहिती असतं की हे घर आपल्याला गिफ्ट म्हणून मिळणार आहे तर त्याने ते घर अतिशय मन लावून बांधलं असतं. So it is with us. We build our lives a day at a time, often putting less than our best into the building. Then with a shock, we realize we have to live in the house we have built. If we could do it over, we would do it much differently. But you cannot go back. You are the carpenter and every day you hammer a nail, place a board or erect a wall. Someone once said, your attitude and the choices you make today help build the house you will live in tomorrow. Therefore build wisely. So तुम्ही जे आज करता आहात ते उद्यासाठी तुमच्याच मालकीचं होणार असतं किंवा त्याची फळं तुम्हालाच मिळणार असतात. म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर ते मन लावून करा, चांगलं करा आणि स्वतःचा जीव ओतून त्याच्यात तुमचं सगळं स्किल ओता. सो दिस इज द लेसन फॉर दिस from this passage. Now let's see the questions. What did the carpenter tell his employer? It carries 1 mark. त्या मालकाला त्या कार्पेंटरने काय सांगितलं? He told his employer of his plan to leave the house building business and have a leisurely life with his family. हाऊस बिल्डिंग बिझनेस सोडून त्याच्या फॅमिली बरोबर पुढचं आयुष्य घालवायचं असं त्या कार्पेंटरने त्याच्या मालकाला सांगितलं. What favor did his employer ask from the carpenter? 1 मार्कासाठी प्रश्न आहे हा
की त्या एम्प्लॉयरने त्या मालकाने काय सांगितलं त्या कार्पेंटरला, तर आन्सर इफ ही कुड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर, फक्त एक शेवटचं घर तू बांधून दे असं त्या मालकाने त्या कार्पेंटरला सांगितलं. तिसरा क्वेश्चन, व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर, त्या कार्पेंटरला त्या मालकाने काय सरप्राईज दिलं, काय आश्चर्यजनक अशी गिफ्ट दिली. इट कॅरीज 1 मार्क, एका मार्कासाठी हा प्रश्न आहे. अँड द आन्सर इज द एम्प्लॉयर गेव अ हाऊस ॲज अ गिफ्ट टू द कार्पेंटर, घर म्हणून एक गिफ्ट त्या कार्पेंटरला त्या मालकाने दिलं. फोर्थ क्वेश्चन, वाय वॉज द सरप्राईज अ शेम फॉर द कार्पेंटर, त्या कार्पेंटरला ते जे गिफ्ट होतं ते शेम, त्याची लाज का वाटली. इफ ही हॅड ओनली नोन he was building his own house, he would have done it all so differently. जर त्या कार्पेंटरला माहीत असतं की हे हाऊस त्याला गिफ्ट म्हणून मिळणार आहे, तर त्याने ते वेगळ्या पद्धतीने, छान पद्धतीने बांधलं असतं, आणि ते त्याने केलं नाही म्हणून त्याला तशी ते गिफ्ट घेताना लाज वाटली. विच वर्ड इन द फर्स्ट पॅरेग्राफ मीन्स द सेम ॲज आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन, पॅरेग्राफमध्ये कोणता शब्द असा आला आहे की ज्याचा अर्थ आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन म्हणजे एखाद्या कारागिराचं कौशल्य असा होतो. अँड आन्सर इज वर्कमॅनशिप, वर्कमॅनशिप याचा अर्थ होतो आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन, एखाद्या कामगाराचं, एखाद्या कारागिराचं कौशल्य. So this is the questions and the answers. I hope you have understood all the answers and questions. If you like this video, share it to your friends and subscribe my channel. Thank you friends.